नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा 2026 ची जाहिरात आलेली आहे. त्याचबरोबर इतरही पदाची जाहिरात आलेली आहे. म्हणजे आयोगाने आपलं जे काम आहे किंवा आयोगाने जो काही टाइम टेबल दिलेला आहे, ऑलरेडी आयोगाचा टाइम टेबल किंवा शेड्यूल पब्लिश झालेला आहे. त्या शेड्यूलनुसार आयोगाने डिसेंबरमध्ये काय दिलेली आहे, जाहिरात पब्लिश केलेली आहे. तेही या ठिकाणी सध्या आपल्या डायरेक्शन टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध आहे. आयोगाच्या पोर्टलवर सुद्धा या ठिकाणी ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर यामध्ये आयोगाने त्यांचं जे काम आहे ते या ठिकाणी चोख पद्धतीने केलेलं आहे. तर आपल्याकडं आता आयोगाने जो काही बॉल आहे तो आपल्या कोर्टमध्ये टाकलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, परीक्षा ही टाईमवरच होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिले होणार नाही. म्हणजे पुढच्या वर्षीची जी राज्यसेवा आहे ते या ठिकाणी ही राज्यसेवा 2026. ठीक आहे. तर राज्यसेवा 2026 ही 31 मे 31 मे 2026 लाच होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे काय आहे, तर आतापासून या ठिकाणी जवळपास आपल्याला 5 महिने आहेत. ठीक आहे. भरपूर टाइम आपल्याला दिलेला आहे. तर या 5 महिन्याचं नियोजन कसं करावं याचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ जरूर पहा. तर यामध्ये तुम्ही स्वतःचं नियोजन करणं गरजेचं आहे. नियोजन कसं करायचं यासाठी व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर यामध्ये 31 मे 2026 ला परीक्षा होणारच आहे. ठीक आहे. आता यामध्ये ही सुरुवातीच्या टप्प्यामधल्या काही पदं जी आहेत तिथं आयोगाने दिलेले आहेत आणि हे जे या ठिकाणी पदसंख्या आहे ही निश्चितच वाढत असते मेच्या वेळेस. ठीक आहे. त्यामुळं या ह्याच्यामध्ये किंवा फक्त राज्यसेवेमध्ये समथिंग पदं आहेत, कमी आहेत, जास्त आहेत यावर चर्चा न करता परीक्षा ही 31 मेला होणार आहे. म्हणजे तुमच्याकडं जो काही कालावधी आहे, टाइम आहे, त्याचं तुम्ही योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आता यामध्ये जाहिरात आलेली आहे राज्यसेवा, त्याचबरोबर या ठिकाणी इतरही सेवा. मग त्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व ब साठी या ठिकाणी ही जाहिरात आहे. तर पूर्वपरीक्षा 2026. ठीक आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा, कारण या ह्याच्यामध्ये ही दोन्हीही ज्या परीक्षा आहेत ज्या आयोगाने दिलेल्या आहेत त्यामध्ये एक आहे पहिली परीक्षा सामान्य प्रशासन विभाग, ज्याच्यामध्ये काय येतं, राज्य सेवा येतं. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं महसूल व वन विभाग म्हणजे फॉरेस्ट. ठीक आहे. यामध्ये आहे महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा. आता ह्या दोन्ही एक्झामची जी प्रिलियम आहे, पूर्वपरीक्षा आहे, ही काय आहे, सेम आहे. दोन्हीसाठी काय आहे, पूर्वपरीक्षा ही एकच आहे. मेन्स जे आहे डिफरंट आहे. दोन्हीही परीक्षा मेन्स मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या डिस्क्रिप्टिव्ह आहेत, वर्णनात्मक आहेत. त्यांचा पॅटर्न, त्यांचा स्ट्रक्चर किंवा त्यांचा सिलेबस सुद्धा डिफरंट आहे. परंतु प्रिलियम तर काय आहे, दोन्हीसाठी सेम आहे. ठीक आहे. त्यामुळं या ठिकाणी हे जे काही पदं आहेत, मग गट अ असतील, ब असतील, त्यामध्ये राज्यसेवेचे पदं किती आहेत, 79 पदं आहेत. राज्यसेवा 79 आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवामधले 8 पदं आहेत. तसं टोटलमध्ये 87 पोस्ट आहेत. आता ही या ठिकाणी 87 पोस्टची जाहिरात आहे आणि अर्ज करण्याची जी हे आहे, तर या ठिकाणी मुदत किंवा अर्ज आपल्याला कधीपासून सुरू होणार आहेत, तर आपल्याला कधीपासून भरायचा आहे, तर तो 31 डिसेंबर या ठिकाणी पासून आपल्याला 31 डिसेंबर पासून अर्ज भरता येणार आहे. ते 31 डिसेंबर पासून ते या ठिकाणी 20 जानेवारी पर्यंत आपल्याला टाइम दिलेला आहे या ठिकाणी अर्ज भरण्याचा कालावधी. ठीक आहे. आता यामध्ये हे जाहिरातीचा जो काही तपशील आहे म्हणजे या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंगचा जो काही तपशील आहे इथं दिलेला आहे. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये आरक्षण कशा पद्धतीने असणार आहे या सगळ्या गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे. 38 वर्ष या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर मागासवर्गीय जे आहे त्यांसाठी 43 वर्षे आहे. ओके. तर 43 वर्षे. आता यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे यामध्ये हे गट अ गट अ किंवा या ठिकाणी राज्यसेवेमधील महाराष्ट्र वित्त लेखा यासाठीची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. त्याचबरोबर उद्योग अधिकारी याची सुद्धा पात्रता दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा गट अ यामध्ये सुद्धा या ठिकाणी की तो व्यक्ती जो आहे ज्याला फॉर्म भरायचा, म्हणजे तुम्हाला ज्यांना फॉर्म भरायचा आहे ते त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी गट अ साठी पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्नातक विषयी या ठिकाणी म्हणजे ग्रॅज्युएशनची काय आहे पदवी असली पाहिजे याच्या संदर्भात. ओके. त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुसंवर्धन स्नातक विषयातील संविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असावी, हा एक या ठिकाणी काय आहे कंडिशन आहे. आणि राज्यसेवेसाठी तर काय आहे, तर या ठिकाणी एनी राज्यसेवेसाठी कुठल्याही प्रकारचं काय आहे तर याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन चालतं. आता याच्यामध्ये परीक्षेच्या बाबतीत स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्यामध्ये परीक्षा जी आहे ही या ठिकाणी पूर्वपरीक्षा जी आहे तर ही संयुक्त असणार आहे.
तर यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे 200 मार्काला अँड प्लस पेपर 2 200 मार्काला, अशा पद्धतीने 400 मार्काची परीक्षा आहे. मुख्य परीक्षा जी आहे त्या ठिकाणी 1750 मार्काची राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे आणि पशुवैद्यकीय सेवा ही 400 मार्काची परीक्षा आहे. ओके. त्यानंतर मुलाखत 275 राज्यसेवेसाठी आणि या ठिकाणी 50 मार्क पशुवैद्यकीयसाठी असणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये आणि पशुवैद्यकीचा जो काय अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी पब्लिश केला जाणार आहे. राज्यसेवेचा तर ऑलरेडी आहे, तुम्ही अभ्यास करत आहात, त्यामध्ये की आपल्याला आणि अर्ज करायचा आहे. आता यामध्ये डिटेलमध्ये ज्या काही जागा आहेत त्याबद्दल आपण बघू की कोणकोणत्या यामध्ये पोस्ट आहेत. ठीक आहे. जे काही टोटलमधल्या पोस्ट आहेत विशेषतः राज्यसेवेच्या आपण बघू. आता यामध्ये राज्यसेवेमध्ये काय आहे, पहिलं हे राज्यसेवेमधले जे पद आहेत त्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ओके, किंवा गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ, ओके, म्हणजे या ठिकाणी हे BDO क्लास 1 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी की उपमुख्य कार्यकारी अधिकारी डेप्युटी सीओ ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी हे किती पद आहेत, हे 13 पद आहेत. ओके. त्यानंतर दुसरं आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, ह्याचे 32 पोस्ट आहेत. ठीक आहे, 32 पोस्ट. त्यानंतर पुढे याच्यामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी क्लास 2 आहे. ओके. BDO क्लास 2, BDO क्लास 2 चे किती आहेत, 30 पोस्ट आहेत. ठीक आहे. त्यानंतर उद्योग अधिकारी तांत्रिक ह्याचे जे आहेत या ठिकाणी हे किती आहेत, हे उद्योग अधिकारी तांत्रिक ह्याचे 4 पोस्ट आहेत. ठीक आहे. तर हे झालं राज्यसेवेच्या बाबतीमध्ये. आता यामध्ये पुढे जो भाग आहे तो म्हणजे पशुवैद्यकीय सेवा जी आहे महसूल व वन विभागाची, याचे एकूण 8 पदं उपलब्ध आहेत किंवा प्रायमरी ह्याच्यामध्ये 8 पदं दिलेले आहेत. ठीक आहे. पशुवैद्यकीय अधिकारी गट अ 8 पदं आहेत आणि त्यानंतर या ह्याच्यामध्ये टोटलमध्ये हे 8 पदं आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये हे महत्त्वाचा भाग काय आहे, तर ही जाहिरात आलेली आहे, हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. आणि परीक्षा ही कधी होणार आहे, परीक्षा 31 मार्च, ओके, सॉरी 31 मेला परीक्षा होणार आहे. 31 मे, ओके, 31 मेला परीक्षा आहे. तर तुमच्याकडं या ठिकाणी जानेवारीपासून ते मेपर्यंत, ओके, जानेवारीपासून ते मेपर्यंत टाईम आहे. तर यामध्ये सध्या टोटल 87 पोस्टची जाहिरात आहे, परंतु निश्चित हे जे पदसंख्या ही वाढत असते. सगळ्या पदासाठी पोस्टसाठी या ठिकाणी ही जाहिरात असते, परंतु प्रायमरी जाहिरात आहे, यानंतर अनेक पोस्ट अनेक पदं येत असतात. त्यामुळे तुमचं काम आहे अभ्यास करणे, स्टडी करणे, स्वतःचा या ठिकाणी प्लॅन तयार करा, स्वतःचा टाइम टेबल तयार करा. त्याचबरोबर प्लॅनिंग कशी असावी याचा एक ठोक तळा किंवा ह्याची आयडिया येण्यासाठी ऑलरेडी आपण आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूबवर ज्या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत आहात त्या ठिकाणी आपण तो पण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ टाकलेला आहे. ती स्ट्रॅटेजी तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा किंवा त्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करा, परंतु तशाच पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. मग आता राहिलेल्या टाईममध्ये तुमचा पहिली गोष्ट तर ऑप्शनल जो आहे तो ॲटलिस्ट या ठिकाणी ऑप्शनल तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडं जो सोशिओलॉजी ऑप्शनल आहे, कारण सोशिओलॉजी काय आहे तर हायेस्ट मार्क त्यामध्ये मिळू शकतात, कमी टाईममध्ये कव्हर होऊ शकतो, त्याचा GS मध्ये सुद्धा बेनिफिट आहे. तर अशी सोशिओलॉजी बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी मीडियम दोन्हीही मीडियममध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. पूर्ण नोट्ससुद्धा या ठिकाणी दोन्ही मीडियममध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपले GSची जी बॅच आहे त्या ठिकाणी फिनिक्स बॅच ऑनलाईन पद्धतीनं अवेलेबल आहे. ऑफलाईनला सुद्धा ॲट छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅच अवेलेबल आहे. ऑनलाईनसाठी आपण फीमध्ये डिस्काउंट ठेवलेला आहे. रेग्युलर 42,000 रुपये फी आहे, परंतु सध्या 14,999 रुपयापर्यंत हिला आपण या ठिकाणी फीमध्ये सवलत दिलेली आहे. तर ही फी किंवा हा जो काही या ठिकाणी कालावधी आहे डिस्काउंटचा हा मर्यादित आहे. त्यामुळं लवकर तुम्ही या ठिकाणी डेमो लेक्चर पहा. डेमो पाहिल्यानंतरच तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जे आहे ते जरूर डाउनलोड करा. अनेक स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी बॅचेस उपलब्ध आहेत, तर त्यासाठी ॲप डाउनलोड करा. काही क्युरी असेल तर या ठिकाणी तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण तुम्हाला डेली अपडेटसाठी डेली या ठिकाणी PDF किंवा विविध प्रकारच्या नोट्ससाठी टेलिग्राम चॅनल हे अत्यंत उपयुक्त आहे. ठीक आहे. निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर अभ्यासाला लागा. त्याचबरोबर अभ्यासामध्ये काही जर प्रॉब्लेम येत असेल तर जरूर या ठिकाणी कॉल करा. लेट्स जॉईन डायरेक्शन. आणि काही जर प्रॉब्लेम असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.